हॅलो स्टुडंट्स, आता आपण इन्स्क्राईब अँगल विषयी बघणार आहोत. आता इथे मी फिगर ड्रॉ केलेली आहे. त्या फिगरमध्ये O इज द सेंटर ऑफ द सर्कल अँड द पॉइंट D ऑफ द अँगल PDR which is on the circle, and this arm can be inserted in the circle at 2 points. Suppose these are the A and these are the B. Then we can say as this angle ADB inscribed in the arc ADB. आलं का लक्षात निघालं? हा जो अँगल ADB which is inscribed in the arc ADB. म्हणजे तुम्ही लिहिताना कसं लिहाल? अँगल ADB inscribed in arc ADB. Also, you can see the arc of the circle which is the interior of these angles. बरोबर आहे. हा जो तुम्हाला आर्क दिसतोय या सर्कलच्या आतमधला जो दिसतोय त्याला म्हटलं जातं द आर्क इज इंटरसेक्टेड बाय द अँगल ADB. मीन्स यू कॅन से ॲज अ आर्क AXB intersected by angle ADB. परत लक्षात आलं इन्स्क्राईब आणि इंटरसेप्टेडचा म्हणजे हा जो बाहेरचा जो आर्क असतो त्याला म्हटलं तर इन्स्क्राईब आर्क आणि जो आतला असतो त्याला म्हटलं तर इंटरसेप्टेड आर्क. आता मी तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी दिली होती, बरोबर आहे. तुम्हाला आठवत असेल मी तुम्हाला रविवारी एक ॲक्टिव्हिटी दिलेली होती. ती ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की एक सर्कल ड्रॉ करायचं होतं. त्याच्यामध्ये AB ही सी कॅन्ट आहे. C इज द सेंटर ऑफ द सर्कल. एक आणखी हे आहे ADB अँगल दिला होता आणि AEB अँगल दिला होता आणि मी तर आणि सगळ्यांचे तुम्हाला मेजरमेंट मी घ्यायला सांगितलेले होते, बरोबर आहे. आणि आता हे मेजरमेंट घेतल्यानंतर ह्याच्यावरून तुम्हाला मी कन्क्लुजन ड्रॉ करायला सांगितलं होतं. आता तुम्ही जेव्हा मेजरमेंट सर्कल ड्रॉ केलं होतं कोणत्याही मापाला तुम्ही सर्कल ड्रॉ करायला सांगितलं होतं आणि सेंटर C घेऊन असे अँगल काढून तुम्हाला मेजर करायला सांगितलेले होते, बरोबर आहे. मग आता ह्यावरून तुम्ही कन्क्लुजन काय काढू शकता? मला वाटतं तुम्ही बघितलं असेल की हा अँगल ADBचं मेजर आणि ACBचं मेजर याच्यामध्ये काहीतरी एक रिलेशन आहे का नाही? काय रिलेशन आहे? काय रिलेशन आहे? हा अँगल ADB विच इज हाफ ऑफ द अँगल ACB, बरोबर आहे. मीन्स पहिलं कन्क्लुजन द मेजर ऑफ अँगल ADB विच इज हाफ ऑफ द मेजर ऑफ अँगल ACB, बरोबर आहे. तुम्ही काढलं असेल बघा ते बरोबर आहे की नाही, तसंच असणार आहे. त्याचप्रमाणे तुम्ही हा पण एक अँगल मेजर केला होता AEB आणि हा अँगल D आणि अँगल E ची जर तुम्ही बेरीज केली तर ती तुम्हाला किती मिळणार आहे? सम केली तर ती 180 असणार आहे. मीन्स सेकंड कन्क्लुजन तुम्ही काढलं आहे अँगल ADB प्लस अँगल AEB. आता मेजर घ्यायला होतं पण 180 डिग्री. आणखी मी तुम्हाला सांगितलं होते की हे जे मी पॉईंट दिले होते HFG आणि हे अँगल तुम्हाला मेजर पण मी करायला होते. म्हणजे हे परत तुम्ही अँगल ड्रॉ करायला मी तुम्हाला सांगितलेले होते. फॉर एक्झाम्पल AHB, AFB आणि AGB आणि तुम्ही सगळे अँगल मेजर म्हणजे हा हे जे तुम्हाला मी अँगल तुम्ही मेजर केले तर तुम्हाला काय आढळलं की आता हे जे सगळे अँगल आहे विच इज इन्स्क्राईब इन द सेम आर्क, बरोबर आहे. आणि सगळ्यांचं मेजर कसं होतं आलंय? सेम आलेलं आहे, बरोबर आहे. म्हणजेच काय याच्यावर आपण सांगतो अँगल इन्स्क्राईब इन द सेम आर्क आर द measure of angle will be the same. Means this angle H, angle D and angle H
विच इज अ सेम, बरोबर आहे. म्हणजे अँगल इन्स्क्राईब इन द सेम आर्क, मेजर ऑफ अँगल इन्स्क्राईब इन द सेम आर्क आर द सेम. म्हणजे HBFGचं मेजर कसं आलं आहे, सेम आलेलं आहे. पुन्हा तुम्हाला मी इकडे पण एक खाली ड्रॉ करायला सांगितलेला होता, AIB पण मेजर करायला सांगितलं होतं. आणि हा अँगल आणि हा अँगल, त्या दोघांचं मेजर देखील कसं आलेलं आहे, सेम आले. कारण हा पण अँगल आहे AIB आणि AIB या आर्कने हे दोन अँगल इन्स्क्राईब केलेले आहेत. त्यामुळे दोघांचं पण मेजर कसं आलेलं आहे, सेम आलेलं आहे, बरोबर आहे. आणखी एक मी तुम्हाला डायग्राम ड्रॉ करायला सांगितली होती. त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं, थोडासा फरक केला होता की सर्कल ड्रॉ करायला सांगितलं होतं. एक सेंटर होतं तुमचं, O इज द सेंटर ऑफ द सर्कल, आणि AB तुमची डायमीटर म्हणा किंवा एक सिकेंड म्हणा. आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक अँगल काढायला सांगितलेला होता. समजा मी एक अँगल काढलेला आहे, आणि ह्याचं मेजर घ्यायला सांगितलेलं होतं, बरोबर आहे. तर तुम्हाला काय आढळलेलं आहे की अँगल ADBचं मेजर किती आलेलं आहे तुमचं, हा अँगल आला आहे तुमचा 90 डिग्री आलेला आहे. पुन्हा तुम्ही हा दुसरा देखील जरी काढला तरी तो पण किती आलेला आहे तुमचा, 90च येणार आहे, आपल्याला माहिती आहे. पण ह्याच्यावरून तुम्ही काय सांगू शकता की हा आहे सेमी सर्कल, बरोबर आहे. मीन्स अँगल इन्स्क्राईब इन द सेमी सर्कल, सो द मेजर ऑफ अँगल इन्स्क्राईब इन द सेमी सर्कल इज ॲट 90 डिग्री. म्हणजे सेमी सर्कलमध्ये जर कोणताही आर्क इन्स्क्राईब असेल तर त्याचं मेजर किती असणार आहे, 90 डिग्री असणार आहे. आणि ह्या ज्या प्रॉपर्टी आहेत विच कॅन गिव्ह द रिलेशन बिटवीन द अँगल्स अँड द सर्कल, आणि त्यावरून आपण त्याच्या पुढे सगळे जे थेरम शिकणार आहोत ते ह्याच्यावरच आधारित आपण शिकणार आहोत. त्यातलं पहिलं इन्स्क्राईब अँगल थेरम आहे ते आपण आता बघणार आहोत. हे पात्र परीक्षेला विचारलं, इन्स्क्राईब अँगल थेरम हे परीक्षेला विचारलं जातं. त्यामुळे हे तुम्हाला लर्न करूनच ठेवायचे. मी तुम्हाला शिकवताना प्रत्येकी सांगते कोणतं एक्झामला आहे कोणतं नाही आहे. द मेजर ऑफ इन्स्क्राईब अँगल इज हाफ ऑफ द मेजर ऑफ द इंटरसेप्ट आर्क बाय इट. Measure of arc is intercepted by it. हे आपल्याला थेरम इन्स्क्राईब अँगलचं बघायचं आहे. आता हे थेरम मध्ये आपण पहिल्यांदा फिगर ड्रॉ करूया. अँगल आहे, आता ह्याच्या अँगलमध्ये सेंटर नेहमीप्रमाणे O आहे. आता आपण एक अँगल काढणार आहोत. आता आपण लिहित जाऊया. गिवन टू प्रूव्ह द मेजर ऑफ इन्स्क्राईब अँगल. अँगल पहिलं O इज द सेंटर ऑफ द सर्कल, हे मात्र घ्यायला विसरायचं नाही, सेंटर ऑफ सर्कल. द मेजर ऑफ इन्स्क्राईब अँगल, कोणता अँगल आहे, BAC. अँगल BAC इन्स्क्राईब कोणत्या आर्कमध्ये, इन आर्क BAC मध्ये इन्स्क्राईब आहे. आणि त्या आर्कने इंटरसेप्ट केलेला आर्क कोणता आहे, BDC. अँड आर्क BDC इंटरसेप्टेड बाय अँगल, कोणता अँगल, BAD. आता आपल्याला काय करायचं, प्रूव्ह करायचं. टू प्रूव्ह काय प्रूव्ह करायचं आहे,
द मेजर ऑफ इन्स्क्राइब अँगल इज हाफ ऑफ द मेजर ऑफ इंटरसेप्टेड आर्क. म्हणजे मेजर ऑफ अँगल कोणतं? मेजर ऑफ अँगल BAC इज हाफ ऑफ द इंटरसेप्टेड आर्क कोणता? BDC इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क BDC. आता आपण ते कन्स्ट्रक्शन करणार आहोत. ती कन्स्ट्रक्शन काय करणार आहे आपण? OE रे काढणार आहे which can intersect the circle at point E and I can join the OC. मी हा जॉईन केलेला आहे, बरोबर आहे. आता याच्यावरून 3 केसेस आपण कन्सिडर करू शकतो. फर्स्ट मीन्स द सेंटर इज लाइज ऑन द अँगल, द सेंटर इज इंटेरियर ऑफ द अँगल अँड द सेंटर इज अन एक्सटेरियर ऑफ द अँगल. म्हणजे पोझिशन ऑफ द सेंटरवरून आपण 3 केसेस बघितले. द सेंटर विच इज अ लाइज ऑन द अँगल, द सेंटर विच इज अ इंटेरियर ऑफ द अँगल अँड द सेंटर इज अ एक्सटेरियर ऑफ द अँगल. तर पहिले 2 केसेस आपण बघतोय की सेंटर इज अ लाइज ऑन द अँगल अँड द आणि सेकंड इंटेरियर ऑफ अँगल. हे 2 केसेस आपण सध्या कन्सिडर करतो. आता तुम्हाला माहिती आहे की नीट आपण जेव्हा आपण हा AOC जॉईन केलेला आहे, बरोबर, हा ट्रायंगल तयार झालेला आहे, बरोबर आहे. मग ट्रायंगल इन ट्रायंगल OAC. आता तुम्हाला माहिती आहे की हा OA आणि OC हा काय आहे? द रेडियस ऑफ सेम सर्कल, बरोबर आहे. मीन्स OA मेजर ऑफ OA इज कॉमन टू OC, बरोबर आहे. मग साहजिक काय हा कोणता ट्रायंगल झाला? आयसोसेलस ट्रायंगल तयार झाला. मग आयसोसेलस ट्रायंगलच्या थेरमनुसार काय येईल? इफ द साइड्स विल बी द इक्वल द बेस अँगल ऑल्सो इक्वल. मग समजा आपण बेस अँगल मान घ्यायचे, हा x डिग्री आहे, आपण मग हा पण किती आहे? x डिग्री. मीन्स मेजर ऑफ अँगल OAC इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल OCA इज इक्वल टू x डिग्री, बरोबर आहे. मग हा जर x डिग्री असेल तर हा जो एक्सटेरियर अँगल आहे त्या ट्रायंगलचा एक्सटेरियर EOC किंवा COE हा एक्सटेरियर अँगल आहे. मग एक्सटेरियर अँगलचं मेजर कोणा इतकं असतं? द रिमोट इंटेरियर अँगलच्या सम इतकं असतं, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ ह्याचं मेजर किती येणार? एक्सटेरियर अँगलच्या थेरमनुसार या दोघांच्या सम इतकं येणार. म्हणजेच किती येणार ह्याचं मेजर? 2x डिग्री, बरोबर आहे. मीन्स मेजर ऑफ अँगल COE 2x डिग्री, एक्सटेरियर अँगल थेरम, बरोबर आहे. मग तसं बघितलं तर EOC हा सेंट्रल अँगल आहे, बरोबर आहे. मग हा जर सेंट्रल अँगल असेल तर त्यांनी इंटरसेप्टेड केलेला आर्क कोणता आहे? EC आहे. मग जर त्यांनी जर इंटरसेप्ट केलेला आर्क EC आहे आणि हा मायनर इंटेरियर आर्क असेल तर मग त्याचं मेजर कोणा इतकं असणार आहे? सेंट्रल अँगल इतकं असणार आहे. आपण आधीच बघितलेलं आहे. त्यामुळे मेजर ऑफ EC किती आलं? मेजर ऑफ आर्क EC किती आहे? 2x डिग्री. डेफिनेशन ऑफ द मेजर ऑफ सेंट्रल अँगल नुसार, बरोबर आहे. म्हणजे हा जर 2x डिग्री तर हा पण आर्क किती आहे? 2x डिग्री आहे, बरोबर आहे. मग हे तर आलं. आता सिमिलरली समजा आपण OB पण जॉईन केलं, सपोज आपण OB जॉईन केला तर OB जरी जॉईन केला तर याचा अर्थ काय येईल? OB जॉईन केलेला आहे, पण हा ते जॉईन करायच्या आधी आपण हे बघूया की ह्या अँगल Aचं मेजर म्हणजे OACचं मेजर या आर्कच्या हाफ इतक्या ते आधी आपण म्हणजे सिमिलरली पुढचं नंतर. देअरफॉर मेजर ऑफ अँगल OAC किंवा अँगल
ए सी इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क ई सी. बरोबर आहे. तसंच आपण हे सिमिलरली ओबी जॉईन केलं, म्हणजे हा आपण समजा जॉईन केला, तर मग ह्याचं पण मेजर ह्या आर्कच्या हा पण इतकं असणार आहे ह्याच्यानुसार. बरोबर. मग तसं लिही मेजर ऑफ अँगल बी ए ई इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क बी. बरोबर. हे इक्वेशन 2. मग ॲड 1 and 2 हे जर आपण दोन्ही ॲड केले, म्हणजे ॲड केले म्हणजे काय, मेजर ऑफ अँगल बी ए ई प्लस मेजर ऑफ अँगल ई ए सी इज इक्वल टू ह्या दोन्ही आर्कची सम होईल. 1 हा मी जरा कॉमनच घेते, आर्क ऑफ बी प्लस आर्क ई सी. बरोबर आहे. मग ह्या दोन अँगलची जर सम केली, एकत्र केले, तर कोणता अँगल करतो, बी ए सी. देखो मेजर ऑफ अँगल बी ए सी इज इक्वल टू हाफ ऑफ, हे दोन आर्क एकत्र केले तर कोणता आर्क तयार होतो, बी डी सी. झालं प्रूफ. झालं. म्हणजे हे केव्हा, जेव्हा ते सेंटर लाईज ऑन द अँगल और इट इज लाईज ऑन द इंटेरियर ऑफ द अँगल. पण आता जर तो एक्सटेरियर ऑफ द अँगल असेल तर काय, म्हणजे आता ही दोन केसेस तुमच्या लक्षात आलेल्या. पण थर्ड केस बघूया प्रूफ लिहिताना. सपोज द सेंटर लाईज ऑन द एक्सटेरियर ऑफ द अँगल, तर फिगर थोडीशी चेंज होईल. काढावीच लागेल. सेंटर आहे ओ. आता हा लाईज ऑन द एक्सटेरियर आहे. बरोबर आहे. मग आता मी जरा एक्सटेरियर मध्ये हा बी ए सी आणि हा जो सेंटर आहे तो एक्सटेरियर आहे. त्यामुळे मी एक आणखी रे काढणार आहे मगाप्रमाणे, सेंटरमधून जाणारी, आणि त्याला नाव दिलेलं आहे ए. बरोबर आहे. मग ते पहिल्या दोन नुसार काही मेजर ऑफ अँगल बी ए ई आधी ज्याच्यावर आपण प्रूव्ह केलं ते कोणाच्या हाफ असणार आहे, हाफ ऑफ द ई बी. मेजर ऑफ आर्क हाफ नाही का, हाफ लिहायला लागेल, लाईज ऑन एक्सटेरियर. मेजर ऑफ आर्क बी सी ई आधी आपण ते प्रूव्ह केलं त्यानुसार. मग तसं बी ए सी बी ए सी म्हणजे करते सी ए ई. आपण हा घेऊ सी ए ई, तर आपल्याला हा काढायचा आहे, सॉरी, इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क ई सी. मग हा ह्याच्यातून मायनस केला, मेजर ऑफ आर्क बी ए ई मायनस मेजर ऑफ अँगल, सॉरी आर्क नाही, मेजर ऑफ अँगल सी ए ई इज इक्वल टू हाफ मी कॉमन घेतलेला आहे, मेजर ऑफ आर्क बी सी ई मायनस मेजर ऑफ आर्क ई सी.
मग काय येईल, ह्याची ह्या मोठ्या अँगलमधून हा जर छोटा अँगल मायनस केला तर कोणता अँगल मिळेल आपल्याला, अँगल BAC इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ, या आर्कमधून हा आर्क गेला म्हणजे उरला कोणता, इथं आपण एक्स लिहिलं, टी घ्यायला हवं, एक्स नाही लिहिले. मला वाटतं मला समजले, कारण हे थिरम बऱ्याच वेळा परीक्षेला विचारलं जातं. थँक्यू.